तर बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यामध्ये लढत होते आणि या निवडणुकीत एकीकडे अजित पवारांचं कुटुंब तर दुसरीकडे युगेंद्र पवारांसाठी शरद पवारांसोबतच त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील प्रचारात उतरल्यात आणि हीच बाब अजितदादांना खटकली आहे। मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या नाही। आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळत। जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी। काकींना इंजेक्शन झाल्यावर विचारणार काय एवढा पुळका आला होता त्यांना आठवतं तुम्हाला? ऐकलं अजित पवार काय म्हणाले ते? शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार या नातू युगेंद्र पवारांसाठी प्रचारात उतरल्यात। काकी आपल्या विरोधात प्रचार करत असल्यामुळे ही बाब अजित पवारांना फारशी रुचली नाही। बारामतीच्या निवडणूक रणसंग्रामात पवार विरुद्ध पवार असा सामना रंगलाय। अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवारांनी आव्हान दिलंय। प्रचारात अजित पवार विरुद्ध शरद पवारांचं कुटुंब असं चित्र पाहायला मिळतंय। नातवाचा प्रचार करणाऱ्या प्रतिभा पवारांना अजितदादांनी आपल्या खास शैलीत हा सवाल विचारलाय। मला तुम्ही 91 पासून आमदार केलं, खासदार केलं, तेव्हापासून कधी प्रतिभा काकी आल्या नाही। आताच म्हणजे काय नातवाचा पुळका आला मला तर काय कळत। जर मी खाताडा पेताडा काही गंजाडी पिंजाडी असतो तर गोष्ट वेगळी। त्यानं वाटोळ केलं बारामतीचं, ही फार पास झालेला आहे। काकी नातवाचे एवढे हट्ट का करतायत? कारण का मुलं हे दूध असतं आणि नातवंड दुधावरची साय असते। कुटुंबातील लोक आपल्या विरोधात प्रचारात उतरल्यामुळे अजित पवारांची चांगलीच कोंडी झालीय। पुतण्यावर अशी टीका करायची असं धर्मसंकट दादांसमोर उभं ठाकलंय आणि त्याची जाहीर कबुली अजितदादांनी पानसरेवाडीतील ग्रामस्थांसमोर दिलीय। माझं काय झालं, मी काही टीका समोरच्याला करायला गेलो तर ती माझा आहे पुतण्या, ती आहे मुलासारखा। पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांची एकमेकाची निकाची करतोय असो, नाही तर असं केलं की पुन्हा आमचा नाभिक समाज नाराज होणार। दादाने असं केलं, त्यामध्ये ते मला करायचं नाही। अजित पवार एवढ्यावरच थांबले नाहीत तर निवडणूक संपल्यावर ते प्रतिभा काकींकडे याविषयी विचारणा करणार आहेत। मी पुन्हा तुम्हाला सांगतो, भावनिक त्या ठिकाणी होऊ नका। मी काकींना इंजेक्शन झाल्यावर विचारणार काय एवढा पुळका आला होता त्यांना आठवतं तुम्हाला? त्यावेळेस मी विचारित, परंतु आता विचारण्याची वेळ नाही। माझ्या फारसा कधी फारसं भरायचं नाही, बाकी सगळ्यांच्यात माझ्या घरचे बहुतेक सगळे लोक येतात। अजित पवारांच्या बंडानंतर पक्षाप्रमाणेच पवार कुटुंबही विभागलं गेलंय। नुकतंच लोकसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला होता। त्यावेळी प्रतिभा पवार लेकीच्या प्रचारात उतरल्या होत्या। आता नातू युगेंद्रच्या प्रचारात त्या सक्रिय झाल्यामुळे अजितदादांची भावनिक कोंडी झालीय। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती, पुणे। महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नंदुरबार, धुळे, मालेगाव आणि नांदगाव दौऱ्यावरती आहेत। यावेळी महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री जाहीर सभा घेत मैदानात उतरतायत। मुख्यमंत्री यावेळी विरोधकांना काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो होणार आहे। आजच्या रोड शोच्या माध्यमातून फडणवीस मतदारांशी संवाद साधतील। अजित पवारांच्या सभांचा आज धडाका असणार आहे। एकूण 5 मतदारसंघात अजित पवारांची तोफ धडाडणार आहे। पारनेर, शिरूर, मुळशी, फलटण, गडहिंग्लज या मतदारसंघातील उमेदवारांसाठी अजित पवार प्रचार करतील। शरद पवारांच्या सभेचा आज धडाका आहे। बीडच्या माजल गावात मोहन जगताप यांच्या प्रचारार्थ सभा होणार असून पंढरपुरात देखील अभिजित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा होईल। उद्धव ठाकरेंची आज पालघरमध्ये जाहीर सभा होणार आहे। ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार विश्वास वळवी यांच्यासाठी उद्धव ठाकरे जाहीर सभा घेतील। आदित्य ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। यावेळी संध्याकाळी 6 वाजता कुडाळ मतदारसंघात माणगाव येथे आदित्य ठाकरे सभा घेणार आहेत। प्रियंका गांधी प्रचाराच्या मैदानात आहेत। प्रियंका गांधी यांचा आज पश्चिम आणि मध्य नागपुरात रोड शो होणार आहे।